शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही जरी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे. हो शेतकरी मित्रांनो, ती म्हणजे ई केवायसी. अजूनही बऱ्याच शेतकरी आणि लाखो शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी ही अपूर्ण आहे किंवा ई केवायसी त्यांनी केलीच नाही. म्हणून आता शेवटची संधी देण्यात आलेली त्या शेतकऱ्यांना ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आता पुढचा 23वा हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हीही अजून तुमची ई केवायसी केली नसेल तर आजच तुम्ही तुमची ई केवायसी करू शकतात. ही जी ई केवायसी ही करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकमध्ये किंवा कुठेही जाण्याची गरज नाही. अगदी मोबाईल मधून तुम्ही 2 मिनिटात ई केवायसी करू शकतात. सगळी माहिती तुम्हाला स्टेप टू स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी काटेकोरपणाने मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मोबाईल मधून कशा पद्धतीने तुमची ई केवायसी करू शकता. आणि जरी तुम्ही याच्या पहिले तुमची ई केवायसी केली असेल तरी देखील तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय म्हणजे चेक करून घ्या तुमची ई केवायसी झाली आहे की नाही. कारण तुम्हाला आता शेवटची संधी, जरी तुम्ही आता ई केवायसी केली नाही तर तुम्हाला 23वा हप्ता हा देण्यात येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जरी महाराष्ट्राची नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता घेत असेल तर तिच्यामधून सुद्धा तुम्ही आता वगळण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही ई केवायसी करणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 2 ॲप इन्स्टॉल करायचे आहे. एक म्हणजे जे पीएम किसान ऑफिशियल ॲप आहे ते, आणि एक म्हणजे आधार फेस आरडी. या दोघा ॲपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ. सो तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जरी भेटत नसतील तर लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हे पीएम किसान ॲप डाउनलोड करू शकतात. ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲपला ओपन करा. ॲपला ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने काही इंटरफेस दिसेल आणि तुमच्याकडून काही परमिशन मागेल ज्यात तुम्हाला लोकेशन ही अलाउ करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कॉर्नरला नेक्स्टचा बटन दिसत असेल तर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जीपीएस एनेबल करावं लागेल. म्हणजेच तुमचं लोकेशन जी परमिशन आहे तर ती ग्रँड द्या. इथं लोकेशन चालू करा. त्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर तुम्हाला आता इथं तुमची भाषा सिलेक्ट करून घ्यायची. इथं 2 ऑप्शन आहेत लँग्वेजचे, एक इंग्लिश आणि हिंदी. तुम्हाला जी सुटेबल आणि सोयीस्कर वाटेल तर ती भाषा तुम्ही सिलेक्ट करा. इथं मी इंग्लिश सिलेक्ट करतो. त्यानंतर इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचं अशा पद्धतीने जे ॲप आहे तर ते ॲप आता पूर्णपणे ओपन झालेलं आहे. यात 2 ऑप्शन असतील, एक लॉग इन आणि अपडेट मोबाईल नंबर. तर 2 पर्यायाने तुम्ही हे लॉग इन करू शकतात. इथं लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर लॉग इन टाईपमध्ये तुम्हाला बेनिफिशरी सिलेक्ट करायचं आहे. इथं स्टेट ऑफिशियल असेल, एक्सटर्नल युजर असेल, विलेज ऑफिसर असतील तर इथं आपण बेनिफिशरी सिलेक्ट करू. त्यानंतर तुमच्याकडे जरी पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता. नाहीतरी तुमचा आधार कार्ड क्रमांकही तुम्ही टाकू शकता. इथं मी आधार कार्ड क्रमांक टाकतो. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर फेशियल ई केवायसी लॉग इन असा पर्याय दिसत असेल तर याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर कन्साइनमेंटवर क्लिक करा आणि स्कॅन फेस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा स्वतःचा फेस तुम्हाला आता स्कॅन करायचा आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं जे फेस आहे तो स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला आता इथं एम पिन हा जो आहे तर तो क्रिएट करायला सांगेल, जेणेकरून ॲपसाठी सिक्युअर पिन आपल्याला बनवायचा आहे. तर इथं एम पिन टाकून घ्या. जसं तुम्ही फोन पे आणि गुगल पेचा पिन आहे तशा पद्धतीने 6 अंकी हा पिन असणार आहे. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. आता एम पिन तुमचा जनरेट सक्सेसफुली झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, मला या डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर तुमची सगळी माहिती ही शो होईल, ज्यात तुमचं बेनिफिशियरी नेम, त्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी आणि त्यानंतर स्टेटस. बघा इथं ई केवायसी स्टेटस येस म्हणजे तुमची ई केवायसी झाली. त्यानंतर लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस येस आहे. त्यानंतर आधार सीडिंग विथ बँक स्टेटस सुद्धा येस आहे. म्हणजे तुमची सगळे जे स्टेटस आहे तर ते येस आहे, म्हणजे तुमची ई केवायसी सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर तुमचं ई केवायसी फॉर अदर बेनिफिशरी, म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याची जरी तुम्हाला ई केवायसी करायची असेल तर ई केवायसी फॉर अदर बेनिफिशरी या पर्यायावर क्लिक करून तुम्ही त्यांची सुद्धा फेस स्कॅनने ई केवायसी करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ई केवायसी करू शकतात. जरी तुम्ही जेव्हा ई केवायसी कराल तर तेव्हा तुम्हाला जरी मेसेज येत असेल की तुम्ही ऑलरेडी ई केवायसी केली आहे किंवा तुमचं जे स्टेटस आहे तर ती ई केवायसीचं ऑलरेडी येस आहे, तर तुम्हाला ई केवायसी करण्याची गरज नाही. तुमची ई केवायसी झाली आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी डबल ई केवायसी करू नये ज्यांचा स्टेटस शो होत असेल की ई केवायसी तुमची झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने ही पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी होती. 23वा हप्ता लवकरच आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच्या पहिले तुमची ई केवायसी होणं गरजेचं होतं. हा व्हिडिओ तुमच्या गरजू शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच पुढच्या शेती विषयक अपडेटसाठी, योजनांविषयक अपडेटसाठी आपलं पेज सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो.